फक्त एका बैलाला आणण्यासाठी आम्ही 68 किलोमीटर लांब आलेलो. तर नमस्कार मंडळी, गणिता मनाला पाडं घेतलंय, आणायला जायला लागतंय. मग गाडी काढली आणि डायरेक्ट रासुड्यात आलो. नवीन बैल घरी आणायचा म्हणल्यावर नवीन कासरा आणि कंटा घेतला. त्यानंतर गाडीत पेट्रोल टाकून घेतलं. पहिल्यांदा गाडी स्टार्ट केली आणि डायरेक्ट गोकुळ शिरगाव मध्ये आलो. आता इथून पुढचा प्रवास आम्हाला भुशिंदाच्या टेम्पोने करायचा होता, म्हणून गाडी आपली तिथेच लावली आणि भुशिंदाला पहिल्यांदा बाहेर बोलवून घेतलं. त्यानंतर टेम्पो स्टार्ट केला आणि इचलकरंजीच्या दिशेने निघालो. टेम्पोत गाणी लावल्याशिवाय गाडीत बसल्यासारखं वाटत नाही, म्हणून गाणी लावून घेतलीत. त्यानंतर टेम्पोत डिझेल टाकून घेतलं आणि पुढचा प्रवास चालू केला. बघता बघता इचलकरंजी मध्ये आलो. टेम्पो पहिल्यांदा व्यवस्थित लावून घेतला आणि मग पाड्यापाशी गेलो. आता जे आपण राष्ट्रीय कंटा आणि कासरा नवीन घेतलेलं ते पाड्याला व्यवस्थित बांधून घेतलं. त्यानंतर कोंडाच्या अंगावर गुलाल टाकला आणि टेम्पोत चढवून व्यवस्थित बांधून घेतलं. मग तिथनं टेम्पो स्टार्ट केला आणि डायरेक्ट आम्ही आमच्या गावाकडे निघालो. निम्म्या वाटत येऊन भुकाला लागलेला म्हणून काय तर नाश्ता करून घेतला आणि त्यानंतर डायरेक्ट गोकुळ शिरगाव मध्ये आलो. जी आपण गाडी गोकुळ शिरगाव मध्ये पार्क केलेली तिला आपल्याला आता या टेम्पो चढवायची होती. मग गाडी व्यवस्थित चढवली आणि बांधून घेतली गाडी पहिल्यांदा. मग तिथनं डायरेक्ट गावात आलो आणि गाडी पहिल्यांदा खाली उतरून घेतली. त्यानंतर खोंडाला पण आपल्या खाली उतरून घेतलं आणि त्याच्या जागेवर त्याला बांधलं. चला आजचा ब्लॉग इथं थांबूया, भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. व्हिडिओ आवडला असला तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या बॉला फॉलो करा.